नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येय अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपल्या चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सराव प्रश्नसंच सिरीज सुरू आहे, ज्यामध्ये आपण आज सराव प्रश्नसंच क्रमांक 17 पाहणार आहोत. तर यामध्ये आपण आज मराठी व्याकरणाचे 50 महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे प्रश्न तुम्हाला फक्त एकदा व्यवस्थित पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला नेहमीसाठी हे लक्षात राहील. तर आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, नवकोट नारायण या अलंकारिक शब्दाचा योग्य पर्याय निवडा. मित्रांनो, नवकोट नारायण हा शब्द आहे तो श्रीमंत व्यक्तीसाठी वापरला जातो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2, अतिशय श्रीमंत व्यक्ती, नवकोट नारायण. प्रश्न क्रमांक 2, काय सुंदर देखावा आहे हा, वरील वाक्यातील नाम ओळखा. आता मित्रांनो, वाक्यामध्ये नाम येतं, सर्वनाम येतं, विशेषण येतं, तसेच इतर शब्द देखील येतात. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या वाक्यामध्ये देखावा हा काय आलेला आहे? हे नाम आलेलं आहे. देखावा हे नाम आलेलं आहे, सुंदर हे विशेषण आलेलं आहे, आणि काय हे काय आलेलं आहे? प्रश्नार्थक सर्वनाम आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? नाम ओळखायचं आहे. नाम काय आहे? देखावा हे नाम आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, मुले घरी गेली. प्रश्न क्रमांक 3, मुले घरी गेली हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? मित्रांनो, मुले घरी गेली या वाक्यातून फक्त काळाचा बोध होतोय, आणि जेव्हा फक्त काळाचा बोध होत असतो तेव्हा त्या वाक्याला स्वार्थी वाक्य असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन 3 स्वार्थी वाक्य हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी अर्धस्वरांचा योग्य गट ओळखा. आता मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन 3, य, र, ल, व. आता हे उत्तर का आहे? तर आपल्याला 4 स्वर माहीत असतील, ई, रू, ऋ आणि उ. या 4 स्वरांचा उच्चार करताना जे उच्चारस्थान आहेत ती ई पासून य, रू पासून र, ऋ पासून ल आणि उ पासून व ही अर्धस्वर तयार होतात. म्हणून या 4 व्यंजनांना अर्धस्वर म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, खालील सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा. महादेव. आता मित्रांनो, या ठिकाणी महादेवचा विग्रह कसा होतो? महान असा देव. यामध्ये महान काय विशेषण आहे, देव काय आहे नाम आहे. मग ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या सामासिक शब्दामध्ये विशेषण आणि विशेष्य आलेलं असतं तेव्हा त्यावेळी तो तत्पुरुष समास असतो. तर या ठिकाणी पहा, तत्पुरुष समास पर्यायामध्ये नाही आहे. मग तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे कर्मधारय समास. त्यावेळी काय असतं? जेव्हा तत्पुरुष समासातील दोन्ही पदेही प्रथमा विभक्त असतात तेव्हा त्याला कर्मधारय समास असं म्हटलं जातं. मग या ठिकाणी पहा, महान आणि देव ही दोन्ही पद आहेत ती प्रथमा विभक्तीमध्ये आहेत. म्हणून या ठिकाणी महादेव आहे तो कर्मधारय समासाचा प्रकार आहे. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे, कर्मधारय समास. या ठिकाणी कर्मधारय नसेल तर तत्पुरुष, तत्पुरुष नसेल तर कर्मधारय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, मधून मधून असेच घराकडे येत जा या वाक्यातील मधून मधून हा पूर्णाभ्यास्त शब्द शब्दाच्या कोणत्या जातीतील आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी मधून मधून हा शब्द काय दर्शवतोय? तर क्रिया दर्शवतोय, क्रियाबद्दल विशेष माहिती दर्शवतोय. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एखादा शब्द क्रियेविषयी म्हणजे क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगत असतो, म्हणजेच क्रिया कशी घडली हे सांगत असतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? क्रियाविशेषण म्हणायचं किंवा क्रियाविशेषण अव्यय असं म्हणायचं. मग या ठिकाणी मधून मधून काय आलेलं आहे? क्रियाविशेषण अव्यय आलेलं आहे, कारण ही क्रिया कशी घडणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, अपचळ या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा. आता मित्रांनो, अपचळचा अर्थ काय असतो? तर अशी व्यक्ती किंवा अशी वस्तू जी स्थिर नाहीये, अस्थिर आहे, चंचल आहे, अशी वस्तू जिला पकडता येत नाही अशी. म्हणजेच ऑप्शन 3 अपचळ म्हणजे काय? न पकडता येणारे. प्रश्न क्रमांक 8, परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला पर्याय निवडा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, भरपूर, पुष्कळ, अत्यंत हे 3 शब्द आहेत ते काय करतात? वस्तू किती प्रमाणात आहे म्हणजेच किती परिमाणात आहे हे दर्शवतात. म्हणून हे 3 काय आहेत? परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत किंवा क्रियाविशेषण आहेत. तर या ठिकाणी फुकट हा शब्द परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय नाही, म्हणून या ठिकाणी ऑप्शन 2 फुकट हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. भरपूर, एखादी वस्तू किती प्रमाणात आहे? भरपूर आहे, पुष्कळ आहे किंवा अत्यंत आहे असं आपण म्हणू शकतो, परंतु फुकट आहे हे परिमाणवाचक नाही. प्रश्न क्रमांक 9, शुद्ध लेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा. मित्रांनो, शुद्ध लेखनदृष्ट्या पाहुणचार हा शब्द पर्याय 2 प्रमाणे लिहिला जातो. यामध्ये ह ला पहिला उकार असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते डॅश डॅश सर्वनाम असते. आता मित्रांनो, जेव्हा आपण या सर्वनामाचा वापर
स्वतःबद्दल केला जातो तेव्हा त्याला आत्मवाचक सर्वनाम असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे आत्मवाचक सर्वनाम. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, दर्शक सर्वनाम कधी वापरलं जातं? जेव्हा जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवायची असते तेव्हा दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो. प्रश्नार्थी जेव्हा प्रश्न विचारत असतो तेव्हा आणि स्तुतिवाचक जेव्हा प्रशंसा करायची असते तेव्हा. प्रश्न क्रमांक 11, गिरीश या शब्दाचा अचूक विग्रह कोणता? आता मित्रांनो, गिरीचा विग्रह कसा होतो? गिरी अधिक ईश, यामध्ये र ला पहिली वेलांटी असते. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 3 गिरी अधिक ईश हे आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यासंबंधी हा शब्द कोणत्या प्रकारातील आहे असं देखील विचारलं जाऊ शकतं किंवा ही संधी कोणत्या प्रकारची आहे असं विचारलं जाऊ शकतं. मग या ठिकाणी काय सांगायचं असतं? या ठिकाणी पहा, गिरीमधील र ला पहिली वेलांटी आहे म्हणजेच ई हा उकार आहे. तर त्यासोबतच ईशमध्ये दुसरी वेलांटी असलेला म्हणजेच ई हा स्वर आहे. म्हणजेच लहान ई आणि मोठा ई दोन्ही मिळून काय बनतो? एक मोठा ई बनून री हा शब्द तयार होतो किंवा अक्षर तयार होतो. आणि र ला काय दुसरी वेलांटी असते. म्हणजे या ठिकाणी दोन सजातीय स्वर एकत्र येतात आणि त्यापैकी मोठा स्वर म्हणजे दीर्घ स्वर तयार होतो. म्हणून याला दीर्घत्व संधी असं म्हटलं जातं. जर प्रश्न आला की गिरीशमध्ये कोणत्या संधीचा प्रकार आहे, तर दीर्घत्व संधीचा प्रकार आहे किंवा स्वर संधीचा एक प्रकार दीर्घत्व संधीचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 12, संयुक्त नसणारा स्वर ओळखा. मित्रांनो, संयुक्त स्वर म्हणजे काय? दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वराला संयुक्त स्वर म्हणायचं. मग या ठिकाणी पहा, ए हा अ आणि ई पासून बनतो म्हणजे ए हा संयुक्त आहे. औ हा आ आणि ओ पासून बनतो म्हणजे औ देखील संयुक्त स्वर आहे. त्यानंतर ओ हा अ आणि उ पासून बनतो म्हणून ओ देखील संयुक्त स्वर आहे. तर ई हा स्वतंत्र स्वर आहे म्हणून या ठिकाणी संयुक्त नाही. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 ई हा काय आहे? संयुक्त स्वर नाही. मित्रांनो, त्याचबरोबर आपण पोलीस भरती 2024 साठी एक प्रश्नपत्रिका संच घेऊन आला आहोत, ज्यामध्ये आपल्याला पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत. आणि मित्रांनो, ही ऑफर आहे ती फक्त 30 जून पर्यंत लागू असणार आहे. तर मित्रांनो, या 10 प्रश्नपत्रिका आणि त्यांच्या उत्तरपत्रिका आपल्याला केवळ 25 रुपयांना मिळणार आहेत. म्हणजेच 2.5 रुपयांना आपल्याला एक प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तरपत्रिका मिळत आहे. तर मित्रांनो, या सिरीजचा लाभ घेण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री मिळवायची आहे. डेमो प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर जर तुम्हाला ती आवडली तर तुम्ही आमच्याकडून प्रश्नपत्रिका संच विकत घेऊ शकता. आणि मित्रांनो, 25 रुपयांना 10 प्रश्नपत्रिका ही ऑफर फक्त 30 जून पर्यंत लागू असणार आहे. पुढे पाहूयात. प्रश्न क्रमांक 13, दोनदा जन्मलेला हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे? मित्रांनो, पर्याय क्रमांक 4 द्विज हे आपलं उत्तर आहे. द्विज म्हणजे काय? दोनदा जन्मलेला. खास करून अध्यात्मामधील व्यक्तींसाठी हा शब्द वापरला जातो. त्याचबरोबर ब्राह्मण आणि पक्षी यांच्यासाठी देखील हा शब्द वापरला जातो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14, पुढील शब्दातील भाववाचक नाम कोणते आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी कळप समूहवाचक नाम आहे, घर सामान्य नाम आहे, रामा विशेष नाम आहे, तर कीर्ती आहे ते भाववाचक नाम आहे. म्हणजे ऑप्शन 2 कीर्ती आपलं उत्तर आहे. भाववाचक नाम कधी बनतं मित्रांनो? जेव्हा विशेषणापासून नाम बनलेलं असतं तेव्हा त्या नामाला भाववाचक नाम म्हणलं जातं. ठीक आहे. मग या ठिकाणी आता एखादं उदाहरण सांगता येईल का? धाडसी या विशेषणापासून धाडस हे भाववाचक नाम बनलेलं असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. आता मित्रांनो, आपल्याला अक्षरांचे गट माहिती असतील. क चा गट, च चा गट, ट चा, ट चा, य चा. तर मित्रांनो, या गटामध्ये प्रत्येकी 5 अक्षर असतात. समजा क चा गट आहे, क ख ग घ आणि ड ही 5 अक्षर आहेत. तर या ठिकाणी पहिलं आणि दुसरं व्यंजन असतं ते कठोर व्यंजन असतं. तिसरं आणि चौथं असतं ते मृदू व्यंजन असतं. त्याचबरोबर जे 5वं व्यंजन असतं ते काय असतं? अनुनासिक असतं. मग या ठिकाणी पहा, क च्या गटातील या ठिकाणी आलेलं नाहीये, तर त च्या गटातील न, प च्या गटातील म आणि ट च्या गटातील न ही 3 काय आहेत? अनुनासिक आहेत. तर मित्रांनो, ड काय आहे? ड हे ट च्या गटातील मृदू व्यंजन आहे. म्हणजे या ठिकाणी ड हे अनुनासिक नाहीये म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 ड हे अनुनासिक नाहीये. परंतु मित्रांनो, जर क च्या गटातील ड असेल तर कसं असेल? हे ड लिहिलं जाईल आणि या ठिकाणी एक टिंब असेल. हे ड असेल, याचा उच्चार आपण कसा करतो? न असा करतो. तर हे असेल तर हे काय? अनुनासिक आहे. परंतु हे ड आलेलं आहे ते अनुनासिक नाहीये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16, वाचनालय या शब्दाची योग्य संधी. मित्रांनो, वाचनालयाचा संधी विग्रह कसा होतो? वाचनाचे घर म्हणजे वाचन अधिक आलय. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, सिंहाचे ओरडणे. मित्रांनो, सिंहाच्या ओरडण्याला काय म्हणतो आपण? गर्जना म्हणतो. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. हत्तीचे ओरडणे चित्कारणे,
त्याचबरोबर गायीची किंवा म्हशीचे ओरडणे म्हणजे रेखणे आणि हंबरणे हे दोन्ही गायीसाठी वापरलं जाईल, ठीक आहे, किंवा म्हशीसाठी वापरलं जाईल. प्रश्न क्रमांक 18, जोडीने येणारे विसंगत शब्द ओळखा. कडी-कोंडा, केर-कचरा, गोर-गरीब, आंबट-निंबट. आता मित्रांनो या ठिकाणी बघा, कडी-कोंडा जोडशब्द आहे, केर-कचरा जोडशब्द आहे, गोर-गरीब जोडशब्द आहे, परंतु या ठिकाणी आंबट सोबत काय येतं, बिंबट येतं, निंबट येत नाही, बिंबट येतं. आंबट बिंबट म्हणजे या ठिकाणी चौथा पर्याय तो चुकीचा आहे, विसंगत आहे, म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, मी निबंध लिहितो. सदर वाक्यामध्ये वर्तमान काळ कोणत्या प्रकारचा आहे? आता मित्रांनो मी निबंध लिहितो म्हणजे काय, मी लिहितो, आता लिहितो, नंतर लिहितो, कधीही लिहितो. मग या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं स्पेसिफिक, अपूर्ण, चालू अशा प्रकारचं वर्तमान काळाचं रूप आलेलं नाहीये. म्हणजे या ठिकाणी लिहितो हे काय दाखवतं, साध्या वर्तमान काळाचं रूप दाखवतं, म्हणजे ऑप्शन 1 साधा वर्तमान काळ, ठीक आहे. मग या ठिकाणी याचं अपूर्ण वर्तमान कसं होईल, मी निबंध लिहित आहे. पूर्ण वर्तमान काळ कसा असेल, मी निबंध लिहिला. आणि रीती वर्तमान काळ कसा असेल, मी रोज निबंध लिहितो, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20, 500 रुपये देखील मोठी रक्कम आहे या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो यामध्ये विधान केलेलं आहे, म्हणजे हे विधानार्थी वाक्य आहे, परंतु पर्यायामध्ये दिलेलं आहे का, नाहीये. मग या ठिकाणी आहे हे होकारार्थी क्रियापद आल्यामुळे या ठिकाणी हे वाक्य देखील होकारार्थी आहे, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21, विनियोग शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता मित्रांनो विनियोगचा अर्थ काय असतो, एखाद्या गोष्टीचा गैरवापर करणं किंवा अपहार करणं, म्हणजे जी गोष्ट आपली नाहीये त्याचा वापर करणं, म्हणजेच उपयोग करणं असं आपण म्हणू शकतो, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, आभरण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? आता मित्रांनो आभरण म्हणजे काय, आभूषण किंवा दागिना, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे, ठीक आहे, आभरण म्हणजे दागिना. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी कोणता शब्द कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? मित्रांनो कांचन म्हणजे काय, सोने. मग सोन्यासाठी समानार्थी शब्द कोणते आहेत, कनक आहे, हिरण्य आहे, हेम आहे, म्हणजे 1, 2 आणि 4 आहे ते कांचन म्हणजे सोने या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. तर कांता म्हणजे काय, पत्नी. मग या ठिकाणी कांता हा कांचनचा समानार्थी शब्द आहे का, नाहीये, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे, कांता हा कांचन या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. प्रश्न क्रमांक 24, मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही, अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी चढवत नाही हे क्रियापद आहे, म्हणजे या ठिकाणी याच्यातून काय व्यक्त होतंय, मित्रांनो चढवत नाही याच्यातून एखाद्या व्यक्तीचं सामर्थ्य किंवा एखाद्या व्यक्तीचं काम करण्याची क्षमता व्यक्त केली जाते. ती व्यक्ती काम करू शकते का किंवा करू शकत नाही का, किंवा त्या व्यक्तीमध्ये सामर्थ्य आहे किंवा नाही हे दर्शवणारं क्रियापद असतं, तेव्हा त्याला काय म्हणायचं, शक्य क्रियापद. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडून ते काम करण्याची शक्यता आहे किंवा नाही हे दर्शवणारं क्रियापद असतं, ते शक्य क्रियापद असतं. म्हणजे या ठिकाणी चढवत नाही हे आलेलं आहे, शक्य क्रियापद आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, म्हणून हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे? मित्रांनो म्हणून हे उभयान्वयी अव्यय आहे ते 3 प्रकारामध्ये येतं. एक तर आहे उद्देशबोधक, दुसरं परिणामबोधक आणि तिसरं स्वरूपबोधक. तर या ठिकाणी पहा पर्यायामध्ये काय आलेलं आहे, ऑप्शन 4 परिणामबोधक आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26, सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते? मित्रांनो सुया या शब्दाचे एकवचनी रूप काय असतं, सुई असतं. आणि या ठिकाणी जेव्हा ई प्रत्यय आहे म्हणजे अर्थातच या ठिकाणी सुई हा शब्द आहे तो स्त्रीलिंगी आहे, म्हणजे ऑप्शन 2 स्त्रीलिंग आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27, सासू या शब्दाचे अनेक वचन काय आहे? आता मित्रांनो या ठिकाणी सासू या शब्दामध्ये उकार आलेला आहे आणि उकारांत शब्दाचं अनेक वचन असतं. उकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं अनेक वचन असतं ते वाकारांत होतं, म्हणजे सासूचं काय होईल, सासवा होईल, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. दुसरा एखादा शब्द सुचतोय का, पिस्सू. पिस्सू माहित असेल तुम्हाला, पिस्सूचं अनेक वचन काय असतं, पिसवा, म्हणजे उकारांत आहे आणि याचं अनेक वचन काय होतं, पिसवा होतं, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, नामाचे 3 प्रकारांपैकी कोणत्या प्रकाराचे अनेक वचन होते? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, विशेष नाम असतं ते एखाद्या स्पेसिफिक व्यक्तीला वस्तूला दिलं जातं, म्हणजे ती एकच वस्तू किंवा व्यक्ती असते, म्हणजे या ठिकाणी त्याचं अनेक वचन होणार आहे का, नाही होणार आहे, म्हणजे 2 तर नाहीये. भावचक नाम, मित्रांनो भावचक नाम देखील भावना व्यक्त करण्यासाठी वापरलं जातं आणि याचं देखील अनेक वचन होऊ शकतं का, नाही होऊ शकत आहे. परंतु सामान्य नामाचं अनेक वचन होतं का, तर होतं, म्हणजे ऑप्शन 1 सामान्य नाम हे आपलं उत्तर आहे. सामान्य नामचं अनेक वचन होऊ शकतं. समजा मुलगा हे सामान्य नाम आहे तर त्याचं अनेक वचन काय होईल, मुलगे होईल, ठीक आहे, म्हणजे अनेक वचन होते. प्रश्न क्रमांक 29, गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो गिरी म्हणजे काय, पर्वत, डोंगर. याला समानार्थी शब्द कोणता आहे, ऑप्शन 4 नग, ठीक आहे. शर म्हणजे काय, बाण, धनुष्यबाण किंवा तीर, ठीक आहे. सागर म्हणजे समुद्र.
आणि मुहूर्त म्हणजे वारा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, खालील शब्दातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. मित्रांनो, सिंह, वाघ, चित्ता पुल्लिंगी शब्द आहेत. तर लांडोर हा मोराचा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. जर याचं पुल्लिंगी रूप विचारलं तर काय येईल? मोर येईल. मोरचं स्त्रीलिंगी रूप आलेलं आहे लांडोर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 31, विशेषणाचा प्रकार ओळखा. काळा घोडा. आता मित्रांनो, या ठिकाणी घोडा हे नाम आहे आणि त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे काळा. आणि काळा काय दाखवतो? तर त्या व्यक्तीचा किंवा त्या घोड्याचा गुणधर्म दाखवत आहे. आणि जेव्हा एखादं विशेषण गुणधर्म दाखवण्यासाठी वापरलं तेव्हा त्याला काय म्हणायचं? गुणवाचक विशेषण म्हणायचं. म्हणजे ऑप्शन 2 गुणवाचक विशेषण आपलं उत्तर आहे. काळा हे गुणवाचक विशेषण आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 32, अलंकार ओळखा. उदाहरणार्थ, आईसारखी मायाळू आईच. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेव्हा उपमेय हे उपमेयासारखेच आहे, त्याला इतर कोणत्याही गोष्टीची तुलना केली जाऊ शकत नाही, तेव्हा त्याला काय म्हणायचं? अनन्वय अलंकार म्हणायचं. ज्यामध्ये जे उपमेय आहे ते फक्त उपमेयासारखेच आहे, इतर कोणत्याही गोष्टीची त्याची तुलना होऊ शकणार नाहीये. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 2 अनन्वय हे आपलं उत्तर असणार आहे. याचं उदाहरण काय सांगता येईल? झाले बहु होतील बहु परंतु यासम हा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार ओळखा. आता मित्रांनो, क्षणभंगूर बाब म्हणजे काय? काही वेळापुरते किंवा अतिशय कमी वेळापुरते एखादी वस्तू किंवा गोष्ट. तर या ठिकाणी यासाठी समानार्थी वाक्यप्रचार येतो अळवावरचं पाणी, म्हणजेच जी गोष्ट फार काळ टिकणार नाही अशी. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर आपण दररोज 100 प्रश्नांचा क्विजच्या मार्फत सराव करत आहोत. जर तुम्हाला या क्विजमध्ये सहभागी व्हायचा आहे आणि दररोज 100 प्रश्न सोडवायचे आहेत तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनल जॉईन केल्या तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 पासून आतापर्यंत झालेले सर्व प्रश्न सोडवता येतील. प्रश्न क्रमांक 34, राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग कोणता? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, वाक्यामध्ये राजाने म्हणजे राजा हा कर्ता आहे, राजवाडा हे कर्म आहे आणि बांधला हे क्रियापद आहे. मग आपण प्रयोग कसा ओळखतो? तर जर वाक्यातील क्रियापद हे कर्त्याचे लिंग किंवा वचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग, कर्माचे लिंग वचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग आणि दोन्हीनुसार नाही बदललं तर भावे प्रयोग. ठीक आहे. मी या ठिकाणी पहा, राजाने राजवाडा बांधला. या ठिकाणी राजवाडा हे कर्म आहे, याचं रूप बदलून पाहूया. राजाने राजवाडाऐवजी राजाने राजवाडे असं म्हणूया, अनेक वचन घेऊया. राजाने राजवाडे बांधले, म्हणजे या ठिकाणी बांधलाचं काय होतं? बांधले होतं. म्हणजे या ठिकाणी क्रियापदाचं रूप बदलतंय तेही कर्माच्या वचनानुसार. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? या ठिकाणी कर्मणी प्रयोग आहे. ठीक आहे. ऑप्शन 3 कर्मणी प्रयोग आपलं उत्तर आहे. कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलत असल्यामुळे या ठिकाणी कर्मणी प्रयोग आलेला आहे. प्रश्न क्रमांक 35, धोबी या शब्दाचे सामान्य रूप ओळखा. आता मित्रांनो, सामान्य रूप काय असतं? कधी होतं? जेव्हा एखाद्या शब्दाला किंवा नामाला प्रत्यय लागणार असतो तर त्यावेळी त्याच्या रूपामध्ये काही बदल होतो तेव्हा त्याला त्या शब्दाचं सामान्य रूप म्हटलं जातं. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, धोबी हा शब्द आलेला आहे. या ठिकाणी याला सोबत हे शब्दयोगी अव्यय जोडूया. मग काय होईल? धोबी अधिक सोबत. मग या ठिकाणी धोबीमध्ये एखादा बदल होईल, तो काय होतो? धोबीचं धोब्या होतं. ठीक आहे. म्हणजे धोब्या सोबत असं होतं. मग या ठिकाणी बीचं ब्या होतं. म्हणजेच धोबीचं धोब्या हे काय? सामान्य रूप बनतं. म्हणजेच ऑप्शन 1 आपलं उत्तर धोब्या हे धोबी या शब्दाचे सामान्य रूप आहे. प्रश्न क्रमांक 36, केलेला उपकार न जाणणारा. मित्रांनो, एखाद्या व्यक्ती जर केलेला उपकार विसरत असेल किंवा त्या उपकाराची परतफेड करत नसेल तर त्याला काय म्हणायचं? कृतघ्न म्हणायचं. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. केलेले उपकार जाणणारा म्हणजे कोण? कृतज्ञ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37, सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापरी. अलंकार ओळखा. आता मित्रांनो, जेव्हा दोन गोष्टी एकसारख्या आहेत हे दाखवण्यासाठी सारखा, परी, सम यासारखे शब्द वापरले असतात तेव्हा त्यावेळी उपमा हा अलंकार असतो. मग या ठिकाणी पहा, सावळा हा रंग दाखवण्यासाठी पावसाळी नभाशी त्याची तुलना केलेली आहे आणि परी हा शब्द आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी कोणता अलंकार असणार आहे? उपमा अलंकार असणार आहे. ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. जेव्हा दोन गोष्टीतील साधर्म्य किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी परी, सम किंवा सारखा हे शब्द आलेले असतात तेव्हा त्या वाक्यामध्ये उपमा हा अलंकार असतो. ठीक आहे. मग श्लेष कधी असतो? जेव्हा मित्रांनो एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार असतो. मग यमक कधी असतो? जेव्हा कविता किंवा
वाक्याच्या चरणाच्या शेवटी काही अक्षरांची किंवा शब्दाची पुनरावृत्ती होऊन एक लय निर्माण झालेली असते तेव्हा यमक-अलंकार असतो. ठीक आहे. आणि अतिशयोक्ती कधी असतो, जेव्हा एखादी गोष्ट चढवून वाढवून सांगितलेली असते तेव्हा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, सिद्ध शब्द ओळखा. मित्रांनो, धातू म्हणजे काय आपल्याला माहित आहे. तर मित्रांनो, जेव्हा धातू असतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, सिद्ध शब्द म्हणायचा. आणि जेव्हा त्या धातूला प्रत्यय लागून शब्द तयार होतात किंवा शब्दांची रचना होते तेव्हा तयार होणाऱ्या शब्दांना काय म्हणायचं, साधित शब्द म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी ए या सिद्ध शब्दापासून येणार, येऊ आणि येऊन हे साधित शब्द तयार झालेले आहेत. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय आहे, ये हा सिद्ध शब्द आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, पुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते. मित्रांनो, अव्ययसाधित विशेषण म्हणजे काय, ज्या विशेषणामध्ये अव्यय आलेलं असतं त्याला काय म्हणायचं, अव्ययसाधित विशेषण. आणि ते अव्यय कोणते असतात, पुढचा, मागचा इत्यादी. म्हणजे या ठिकाणी अव्ययसाधित विशेषण कोणतं आहे, पुढची गल्ली. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, पृथकत्ववाचक संख्या विशेषणाचे उदाहरण कोणते. आता मित्रांनो, पृथकत्व म्हणजे काय, तर विभागणी करणे, विभाजन करणे, वेगळं वेगळं करणं. मग या ठिकाणी 56 गणनावाचक, 5वी आवृत्तीवाचक, थोडी परिमाणवाचक आणि 1-1 म्हणजे काय, 1-1-1 असे गट केले असतील तर या ठिकाणी 1-1 हा काय आहे, पृथकत्ववाचक विशेषण आहे. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. 1-1 हे पृथकत्ववाचक संख्या विशेषण आलेलं आहे. प्रश्न क्रमांक 41, खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी सांगा. मित्रांनो, सजातीय स्वर म्हणजे काय, या ठिकाणी पहा, अ आणि आ हे सजातीय स्वर आहेत, ई आणि ई हे सजातीय स्वर आहेत, उ आणि उ हे सजातीय स्वर आहेत. म्हणजे या ठिकाणी अ ई सजातीय स्वर आहेत का, नाही आहेत. आ उ नाही आहेत, आ ई नाही आहेत, परंतु ई ई आहेत. म्हणजेच ऑप्शन 4 ई हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, राईचा पर्वत करणे या वाक्यातील अर्थ काय आहे. मित्रांनो, राईचा पर्वत करणे म्हणजे काय, एखादी लहान गोष्ट मोठी करणे म्हणजेच काय, अतिशयोक्ती करणे. एखादी लहान गोष्ट मोठी करणे किंवा चढवून वाढवून सांगणे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल, असे अतिशयोक्ती करणे. प्रश्न क्रमांक 43, अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. मित्रांनो, अनल म्हणजे काय, अग्नी. आणि अग्नीला समानार्थी शब्द कोणत्या आलेल्या पर्यायामध्ये, विस्तव, पावक, अग्नी, वह्नी. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा. मित्रांनो, सौजन्य म्हणजे काय, सभ्यता, सृजनता किंवा चांगलेपणा. याच्या विरुद्ध काय असतं, असभ्यपणा. म्हणजे ऑप्शन 2 असभ्यता हा सौजन्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, कोल्हेकोई करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. मित्रांनो, याचा अर्थ काय असतो, व्यर्थ बडबड करणे किंवा व्यर्थ ओरड करणे. म्हणजे ऑप्शन क हे बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 फक्त क हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, खाली दिलेल्या शब्दाचा नेमका अर्थ कोणता, दुरापास्त. मित्रांनो, दुरापास्त म्हणजे काय, एखादी अशक्य गोष्ट किंवा जी गोष्ट घडणार नाही अशी गोष्ट. म्हणजेच काय, अतिशय कठीण गोष्ट असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजेच दुरापास्त म्हणजे काय, अतिशय कठीण गोष्ट. ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, आई मुलाला हसवते क्रियापदाचा प्रकार सांगा. आता मित्रांनो, या वाक्यामध्ये पहा, मुलगा हा कर्म आहे, आई हे कर्ता आहे आणि हसवते हे क्रियापद आहे. मग मित्रांनो, कर्ता हा क्रिया दुसऱ्याकडून घडवून घेत असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रयोजक क्रियापद म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आई मुलाला हसवते म्हणजे आई हसण्याची क्रिया आहे ते मुलाकडून करून घेते. म्हणजेच हसवते हे काय आहे, प्रयोजक क्रियापद आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, एकच शब्द वाक्यात 2 अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती साधते तेव्हा डॅश डॅश अलंकार होतो. आता मित्रांनो, वाक्यामध्ये एकच शब्द 2 अर्थांनी आला असेल तर त्या ठिकाणी त्या वाक्यातील अलंकाराला काय म्हटलं जातं, श्लेष अलंकार म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. श्लेषचे एखादं उदाहरण तुम्हाला आठवते का, याचं उदाहरण आहे, हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस. यामध्ये जीवनचा अर्थ काय असतो, आयुष्य आणि पाणी. म्हणजे 2 अर्थांनी हा शब्द वापरला जातो म्हणून या ठिकाणी श्लेष हा अलंकार होतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, अयोग्य हा शब्द कोणत्या समासाचा असू शकतो. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, जेव्हा एखाद्या सामासिक शब्दातील पहिलं पद हे नकारार्थी असतं तेव्हा त्या समासाला नत्र तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. म्हणजे ऑप्शन 1 नत्र तत्पुरुष समास आपलं उत्तर आहे. का आहे, तर या ठिकाणी अयोग्यमध्ये योग्यला अ हा नकारार्थी उपसर्ग लागलेला आहे. ठीक आहे. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 1 नत्र तत्पुरुष समास हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50, कृपण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा. मित्रांनो, कृपण म्हणजे काय, कंजूस व्यक्ती. त्याच्या विरुद्ध काय असेल, उदार व्यक्ती. म्हणजे ऑप्शन 4 कृपणला विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, ऑप्शन 4 उदार.
विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत देखील शेअर करा. त्याचबरोबर यासारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.